हरिओम. आज आपण गुरुचरित्राचा 18वा अध्याय घेणार आहोत. ज्या ज्या सिद्धमुनी तू तारकाच्या श्रवणी सुधारसा आमचे श्रवणी पूर्ण केला सदातार. गुरुचरित्र कामधेनू ऐकताना धाय मन माझे कांक्षित होते अंतकरण. कथामृत ऐकाव्या ध्यान लागले गुरुचरणी. तृप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी अनिक निरूपा वेदातार. येणे परिसिद्धीसी बिनविशेष भक्तासी. माता लावणी चरणासी कृपा भक्ती तयेवळी. शिष्यावचन ऐकुणी संतोषला सिद्धमुनी. सांगाचे विस्तरणी एकेश्वते एक चित्ते एकाशी शाशिकामणी. धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती. गुरु चरणी तल्लीन झाल्या परियसी. त्या तुझ्या करता आम्हासी चेतन झाले परियसी. गुरुचरित्राध्यसी स्मरण झाले धरी. भिलवाडील स्थानमय रोपिला अनुपमा. पुढील चरित्रोत्तमा सांगणे एक चित्ते कचात काळीचा स्थानी. गुरु श्री गोप्यणी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियसीची. वरण संगमासे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह कराव्या. पुढे कृष्ण कटकात श्री तीर्थे पावन करीत. पंचगंगा समख्यात तेथे राहिले द्वादशे आम्ही तीर्थ मनोहर. जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयाग समतीर्थ थोर म्हणून राहिले परियसीचा. कुरुवर ग्राम ग्रहण कुरुक्षेत्री तोची जाण. पंचसंगम कृष्ण त्याचे परियसेचा. कुरुक्षेत्री जितके पुण्यतया अधिक जाण. ते सते असते अगणे म्हणून राहिले. श्री गुरु पंचगंगा नदी प्रख्यात असे पुराण तर 5 नामे आहेत थोर सांगणे एक चित्ते. शिवाभद्रा भोगवती कुंभनदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती पाचक महापातक संहारी ऐसी प्रख्यात. पंचगंगा आले कृष्णाची आई सांगा प्रयागुण असे सांग. संगामस्थान मनोहर अमरापुर महिमा ग्राम जैसे प्रयागसम तैसे स्थान मनोहर. वृक्षासे औदुंबर प्रत्यक्ष जाण. कल्पतरू देवासे अमृश्वर तया संगमासे वैशटकाळी. जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी तरी पंचनदी संगम थोरी. तसम परियसीचा अमृश्वरणी सिंधुनी आहेत. ष्टेयुगणी शक्ती तरुणी गुणे प्रख्यात असे परीक्षेचा. अमरेश्वर लिंग बरवे त्यावनी संधुनी स्वभावे पूजिती. नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रागय करती मागस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय. तयावून एकस्थानी परिसे सहज नदी संगमात प्रयाग करते असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. यहकाराने तिथे स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणे वाहे. गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तया स्थानी. सांगता विस्तार पुराणे अष्टतीत ख्याती. जाणतया कृष्ण तटकात उत्तर दिशा असे देखा वाहे. कृष्ण पश्चिमुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पाप दुरा औदुंबर सहनभक्ती तीर्थे असती परियसी. जे काळांतर एक धनुष्य तीर्थे असती मनोहर. पाप विनाशिनी काम्य तीर्थे तीर्थे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर निर्दती अमिप हे भूमंडळी. पुढे संगम षटकाळी प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसीचा तीर्थे असती आपण सांगता असे विस्तार. या कारणाने प्रात गुरु श्री तेथे द्वादशी श्रीकृष्ण वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्तनदी संगम सगुणी. काय सांगून महिमा त्याचा. महाब्रह्मादी पाहतके जळून जाती स्नाने. एके सिद्धस्थाने एके सगळाभिष्ट होय तेथे. काय सांगू त्याचा महिमा आणि द्यावे नाही. उपमा दर्शन मात्रे होती काम्य. स्नान फळ काय वर्णो साक्षात कल्पतुरू अशी. वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचर राहिले. श्री गुरु तयास्थानी. भक्तजन तारार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले. तेथे गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा. असे ते पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिने. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियसी जाता. ग्रामी द्विज एक ऐसा वेदा भाग्यास. त्याची भार्यापती सेवक पतिव्रता शिरोमणी. सूक्ष्म तो ब्राह्मण सुखल भिक्षा करे आपण. कर्म मार्गे आचरंग असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बौद्ध. त्याने उद्धारपूर्ती करी. एका दिवशी ब्राह्मणासी वरुणा मिळे परियसी. तरी शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमयोनी परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्र याची कारणे उदरभरी. पंचमहायज्ञ कसुरी अतिथी ते पूजा भक्तीने. श्री गुरु तिथे विप्रमंदिरासी गेले तसे आपले भिषेची नेले. विप्रभक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करे. षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती. पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी अश्वसिती. श्री गुरु संतोषी गेली तुझे दारिद्र्य दोषी निवणे. ती निघून तैवळी. तया विप्राच्या गृहात जे का होता वेल उन्नत घेवडे नामे विख्यात. अंगण सर्वाचे वेष्टिले असे. तया वेलाचे झाडमुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून देती परिबळे गेले. आपण संगमासी विप्रविणविता तैवळी. दुःख विकरिती पुत्र सकाळी म्हणती पाहा ओ दैवळी. कैसे अदृष्ट आपल्या आम्ही यथाश्वराशी काय उपद्रव केला त्यासी. आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकून दिला भूमीवरी. ऐसी परी ती नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रार्धप्रमाणे म्हणे. स्त्रियेच्या तैवळी जय जय होणार जयाकाळी. निर्माण करी चंद्रमौळी तवय आदीन विश्वदान. विश्वव्यापक नारायण उल्थाचे कारण पिपादिका स्थूळ जीवन समस्त आहार पूर्वेशी आयुरत्न प्रचंती. ऐसी बोले वेदुश्री पंचाहणार असती. केवी कर प्रत्यशी 84 लक्ष जीवराशी. स्थूल सूक्ष्म समुद्राशी निर्माण केले हरासी. मग तत्रेने संकरासी एक दृष्टी करुटी पोषिती. सर्वसृष्टी अर्पले अर्ज बोरवटी भरगताचे आपणासी. पूर्वजनेचे निष्ठेन सुकृतात्व दुकृत जाण. आपले आपणाची भोगणे पुढल्यावरी. काय बोले आपले देव असता उणे पुढल्या बोले ती मूर्खपणे. जे पेरिले त्याचे भक्षणे कवणापुरी बोल सांगे बोल ठेवा. येता शिवराशी आपले अर्ज विचाराशी. ग्रास हरिला म्हणासी अविद्यासागरी
बुडुनी तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमची दारिद्र्यशी तोची तारिले आम्ही ते येणे परी स्त्रियेशी संभाषी विप्रपरेसी काढून वेल शाखेची टाकीता झाला गंगेत तया वेलाची मुळ थोरी जे का होते आपल्या द्वारी काढून मुनी दिजेवरी खणिता झाला तैवळी काढिता वेल मुळाशी लादला कंबनीदाशी आनंद झाला बहुवसी गवण गेला घरात म्हणती नवल काय वर्त येता शिवराशी प्रसन्न झाले म्हणून ह्या वेल छदिले निदान लागले आम्हाची नर नव्हे तो वेगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहार म्हणती चला दर्शनाची जाऊन संगमा श्री गुरुची पूजा करती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळेपरीसी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही नाही कवनासी प्रकट करता आम्हाची नसेल तुमच्या घरी ऐसी परी तया द्विजाची सांगे श्री गुरु पैसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पोत्री नांदेल ऐसावर लादेला गेली विणिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसे जाण दर्शन मात्री दैन्यहारी ज्याची श्री गुरुकृपा तैसी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्री करते बापा दैन्य कैसे तया घरी दैव उन्हा असेल जो नरू त्याने उशरशिवाय श्री गुरु तोची उतरायला पहिलं परू पूज्य हो सकळासी जो कोण भजेले श्री गुरु त्याने लादेली ह परू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टसौरे नांदती सिद्ध न म्हणे नामधारकासी गुरु महिमा असे असी बजावी तुम्ही मनोमणी काम देणं तुझ्या घरी गंगाधराचा कुमोर सांगी गुरुचरित्र विस्तार पुढील कथा अमृत श्रोते ऐके चित्ते इथे श्री गजा गुरुचरित्र परमत सरे नरसिंह सरस्वती ख्याने सिद्ध नामधारक संवादी अमरापूर महिमा द्विजाहरण नाम अष्टाध्याय श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पण सुद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.